360मधून। महाराष्ट्र एटीएसचा ठाण्यामधला पडघा येथे छापा, दहशतवाद्यांशी संबंधित एका प्रकरणामधली ही छापेमारी आहे। सिमी या संघटनेचा दहशतवादी आणि मुंबई सेंट्रल विलेपार्ले मुलुंड स्फोटामध्ये सहभागी आरोपी साकीब नाचन याच्या घरावरती छापे। भिवंडीमधल्या पडघा परिसरामध्ये असलेल्या बोरिवली गावामध्ये एटीएसची छापेमारी, पडघ्याच्या बोरिवली गावामधून चौकशीसाठी अनेकांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती। पाकिस्तानशी हेरगिरीच्या प्रकरणामध्ये ठाण्यामधल्या आरोपी रवींद्र वर्माची पोलीस कोठडी आज संपणार आहे। एटीएसची टीम ठाणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आरोपीला हजर करेल। पाकिस्तान एलओसी ओलांडणाऱ्या सुनीताचा मुलगा नागपूरमध्ये सुखरूपपणे दाखल। पाकिस्तानमधल्या जुल्फिकार नावाच्या व्यक्तीला भेटण्यासाठी सुनीतानं एलओसी ओलांडली होती आणि तेव्हापासून तिचा मुलगा कारगिलमधल्या बालकल्याण समितीच्या ताब्यात असल्याची माहिती। मत्स्य व्यवसाय विभागाच्या सहाय्यक आयुक्तांवरती मासे फेकल्याचं प्रकरण, नितेश राणे यांची निर्दोष मुक्तता। प्रत्यक्ष साक्षीदार नसल्याने सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याचा गुन्हा सिद्ध होत नसल्यामुळे निर्दोष मुक्तता। ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिक महानगर प्रमुख विलास शिंदेंच्या मुलीच्या लग्न सोहळ्याला एकनाथ शिंदे उपस्थित राहणार। याच लग्न सोहळ्याला संजय राऊत सुद्धा उपस्थित राहणार आहेत। कोण कोणाच्या लग्नाला येतं हा राष्ट्रीय विषय नाही, मंगल कार्यामध्ये कोणी कोणाला आशीर्वाद द्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, संजय राऊत यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये मुक्कामी, पुतळ्याच्या लग्नासाठी खास नाशिकचा दौरा, तर साईबाबा हॉस्पिटलचं सुद्धा फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन। लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक चुका झाल्या, सरसकट सर्वांना लाभ देणं चुकीचं होतं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कबुली। तर योजनेमधल्या अर्जांच्या पडताळणीचं काम सुरू असून गरजू आणि पात्र महिलांना लाभ दिला जाईल असंही स्पष्ट। शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा एकत्र, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये एआयच्या वापराच्या संदर्भात झालेल्या बैठकीमध्ये दोघंही शेजारी शेजारी। पुण्यामध्ये शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील यांची बंद दाराआड बैठक झाली आहे। पुण्यामधल्या साखर संकुलाची बैठक संपल्याच्या नंतर या तिन्ही नेत्यांमध्ये एकत्र बैठक। शरद पवार, अजित पवार आणि आपल्यामध्ये बंद दाराआड कोणतीही चर्चा झाली नसल्याचं जयंत पाटील यांनी एक्स पोस्ट करून स्पष्टीकरण दिलंय। कृषी क्षेत्रामधल्या एआय तंत्रज्ञानाच्या वापराच्या संदर्भात बैठक असल्याची दिली माहिती। येत्या 9 जूनला शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकत्र येणार। पुण्यामधल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक येत्या 9 तारखेला पार पडेल आणि या बैठकीला राज्यामधून सर्व साखर कारखान्याचे प्रमुख उपस्थित राहतील। विद्यार्थ्यांना आता अगदी पहिलीपासूनच सैनिकी शिक्षणाचे धडे दिले जातील, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची एका कार्यक्रमामध्ये घोषणा। माजी सैनिक, क्रीडा शिक्षक, एनसीसीचे शिक्षक देणार सैनिकी शिक्षणाचे धडे। माझी फॉर्च्युनर गाडी ही त्यातली नाही, करमाळा इथल्या सामाजिक कार्यकर्ते अतुल खुपसे यांनी हगवण्याच्या प्रकरणानंतर चक्क गाडीवरच मजकूर लिहिलाय। सध्या सोशल मीडियावरती या गाडीची जोरदार चर्चा होती आहे। येत्या 8 दिवसांमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका सादर करतील। एसटी महामंडळाची सध्याची स्थिती, तोटा आणि होणारं नुकसान कशामुळे या सगळ्याचा खुलासा होण्याची शक्यता आहे। लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी ई शिवनेरी बसच्या तिकिटामध्ये 15% सवलत, ॲडव्हान्स बुकिंग करणाऱ्या प्रवाशांनाच याचा लाभ मिळेल। 1 जुलैपासून ही योजना सुरू होणार आहे। लग्नासाठी मराठा समाजाची आचारसंहिता जाहीर, 200 लोकांमध्ये लग्न पार पाडा आणि हुंडा बंद करा, आचारसंहितेमध्ये नमूद। महिन्याला 8 सुट्ट्या मिळाव्यात यासाठी मुंबई महानगरपालिका रुग्णालयामधल्या परिचारक संघटनेने केलेल्या पाठपुराव्याला यश। केईएम, नायर आणि शिव रुग्णालयांमध्ये चालू असलेल्या 8 रजा कायम ठेवण्याचे निर्देश देण्यात आले। शेगावमधल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान, यंदा पालखीचं 56वं वर्ष। 6 जुलै रोजी आषाढीच्या 2 दिवस आधी पालखी पंढरपूरमध्ये दाखल होईल। किल्ले रायगडावरती एक ऐतिहासिक वस्तू सापडली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे। डागडुजीचं काम सुरू असताना हे प्राचीन यंत्र सापडलं। धारावीमधल्या गोदामामध्ये बुरशीजन्य पदार्थ आढळल्यामुळे झेप्टोचा परवाना निलंबित, अन्न आणि औषध प्रशासनानं राज्यमंत्री योगेश कदम यांच्या निर्देशानुसार कारवाई। या प्रकरणामध्ये झेप्टोकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही। हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग आढळले, त्यामुळे शहरामध्ये सर्वत्र दुर्गंधी, पावसामुळे आजार वाढण्याची शक्यता। नगरपालिकेने स्वच्छतेची खबरदारी घ्यावी, नागरिकांची मागणी।
धर्मासाठी दान केलेल्या जमिनीचा वापर धर्मासाठीच व्हावा. जमिनीचा गैरवापर करणाऱ्याला सरकारनं तुरुंगामध्ये टाकावं. मात्र त्या जमिनी ताब्यात घेऊन सरकारने विकणं हे चुकीचं आहे. वक्फच्या विधेयकावरती जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया. धाराशिवमधील तुळजाभवानी मंदिर प्रशासनाचा अनधिकृत विक्रेत्यांना दणका. मंदिराच्या सुरक्षा विभागाकडून अनधिकृत दुकानामध्ये छापेमारी. 21 पूजेची ताटं आणि फळ विक्रीचं कॅरेटही जप्त. जामखेड शहरामध्ये हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावरती अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार. या गोळीबारामध्ये तरुण गंभीररित्या जखमी झालाय. पोलिसांकडून अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल. जामखेड गोळीबार प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि अशा घटनांमुळे शहराच्या शांततेला गालबोट लागत असून नागरिकांना दहशतीमध्ये राहावं लागतंय. रोहित पवार यांची एक्स पोस्ट. अकोल्यामधल्या बाळापूर वडेगाव रस्त्यावरती कार नदीपात्रामध्ये कोसळली आणि भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय. अपघातामध्ये मरण पावलेले व्यक्ती हे बाळापूर शहरामधले रहिवासी होते. भंडाऱ्यामध्ये भरधाव ट्रकच्या कारला धडक बसलेली आहे. या अपघातामध्ये पती पत्नी आणि मुलगी गंभीररित्या जखमी झाली आहे. नागपूर कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरच्या भंडारा बायपास उड्डाणपुलावरती हा अपघात झालेला आहे. बीडमधल्या खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरती टेम्पो आणि रिक्षाचा अपघात झालाय. या घटनेमध्ये 3 जण ठार झाले तर 2 जण जखमी झाल्याची माहिती आहे. सोलापूरमध्ये आजीसोबत चालत जात असताना दुचाकीच्या धडकेमध्ये 6 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झालाय आणि या प्रकरणी एका अज्ञात महिला दुचाकी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल. धुळ्यामध्ये कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेश बदलत बनावट बियाणं जप्त केलंय. जवळपास 20 लाख रुपयांचं बनावट बियाणं जप्त झालेलं आहे. गुजरातवरून खासगी ट्रॅव्हल्समधून आलेलं लाखोंचं कपाशीचं बनावट बियाणं जप्त. भंडाऱ्यामध्ये धानाच्या आधारभूत किमतीमध्ये केवळ 69 रुपयांची वाढ. स्वामीनाथन आयोगानुसार हमीभाव 4500 जाहीर करावा, अन्यथा रस्त्यावरती उतरण्याचा गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांचा इशारा. अमरावतीमधल्या दर्यापूर तालुक्यामध्ये एका गोडाऊनवरती कृषी विभागाकडून छापा. या छापेमारीमध्ये प्रतिबंधित असलेल्या एचटीबीटी कपाशीची 1500 पाकिटं जप्त. येवदा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. अकोला जिल्ह्यामधल्या पातूरच्या घाटामध्ये प्लास्टिकचे पाईप घेऊन जाणारा ट्रक उलटलाय. चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटलं आणि ट्रक रेलिंग तोडून थेट दरीमध्ये कोसळलाय. या अपघातामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला. रत्नागिरीमध्ये पुढील 2 महिन्यांसाठी मासेमारी बंद असेल. या कालावधीमध्ये माशांचा प्रजननाचा काळ असल्यामुळे मच्छीमारांचा निर्णय. मासेमारीचा हंगाम संपल्यानं हजारो बोटींचा बंदरामध्ये आश्रय. सिंधुदुर्गच्या वैभववाडीमधल्या सोनाळी वाणीवाडीमध्ये 2 शेतकऱ्यांचे गोठे आगीमध्ये जळून खाक झालेत. 25 जनावरं थोडक्यात बचावली आहेत. मात्र शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान. हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी हळद लागवडीच्या कामांना सुरुवात झाली आहे. यंदा जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस असल्यामुळे हळद लागवडीच्या कामांना चांगलाच वेग आलाय. नांदेड जिल्ह्यामधल्या पावसामुळे 1200 एकर क्षेत्रावरचं अनेक पिकं ही उद्ध्वस्त झालेली आहेत. उन्हाळी पिकांसोबतच भाजीपाला पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय. नागरिकांकडून नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी. महाराष्ट्रामध्ये आज 65 नवीन कोरोना रुग्णांची नोंद. राज्यामधल्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 506 वर. अधिकारी या सगळ्या परिस्थितीवरती बारकाईनं लक्ष ठेवून असल्याची आरोग्य विभागाची माहिती. कोल्हापूरमध्ये कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू. 4 दिवसांपासून 75 वर्षीय महिलेवरती सीपीआर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. पीपीई किट नसल्यामुळे मृतदेहावरती अंत्यसंस्कार करण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांचा नकार. राज्यामध्ये मलेरिया डेंग्यूचं संकट गडद होत आहे. रुग्ण वाढण्याची भीती आहे. गेल्या 3 वर्षांमध्ये 60,000पेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये साथीचे आजार वाढण्याचीही शक्यता. राम मंदिरामध्ये आजपासून राम दरबार आणि इतर मंदिरांमध्ये प्राणप्रतिष्ठेचं अनुष्ठान सुरू होतंय. शरयू तीरावरून कलश यात्रेच्या माध्यमातून अनुष्ठानांना भव्य सुरुवात झालेली आहे आणि धार्मिक विधींना सुद्धा प्रारंभ. कोलकाता इथल्या इस्कॉनच्या रथयात्रेमध्ये महाकाय रथासाठी यंदा चक्क सुखोई या रशिया निर्मित लढाऊ विमानाचे टायर वापरले जाणार. इस्कॉनचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी माहिती दिली. दक्षिण आफ्रिकेमध्ये होणाऱ्या कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेमध्ये अमरावतीमधल्या 12 धावपटू सहभागी होणार आहेत. मॅरेथॉनचे जनक दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 12 धावपटू स्पर्धेमध्ये उतरतील. पॅरिसमध्ये फुटबॉल क्लब समर्थकांचा हिंसाचार. 2 जण ठार. चॅम्पियन्स लीगमध्ये पीएसजी क्लब चॅम्पियन्स ठरल्याच्या नंतर हा हिंसाचार उफाळलाय. एकाला चाकूनं भोसकलं तर दुसऱ्याला गाडी
घालून चिरडलंय, 559 क्लब समर्थकांना अटक झाली आहे. आरबीआयच्या पतधोरणाची 4 जूनला बैठक होते. रेपो रेटमध्ये होणाऱ्या कपातींवरती बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. यानंतर 6 जूनला आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा पतधोरण जाहीर करतील. आयपीएल क्वालिफायर 2 सामन्यामध्ये पंजाबची मुंबईवरती 5 विकेट्सनी मात. पंजाब किंग्ज 11 वर्षांनी आयपीएलच्या फायनलमध्ये. 2024 नंतर पंजाब किंग्ज दुसऱ्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये. कर्णधार श्रेयस अय्यरच्या वादळी खेळीच्या जोरावरती पंजाबची मुंबईवरती मात. श्रेयसच्या अवघ्या 41 चेंडूंमध्ये 5 चौकार आणि 4 षटकारांसह नाबाद 87 धावा. त्यानं नेहाल बढेरासह चौथ्या विकेटसाठी केलेली 84 धावांची भागीदारी निर्णायक. यंदाच्या मोसमामध्ये आयपीएलला नवा विजेता मिळणार आहे. 3 जूनला पंजाब विरुद्ध बंगळुरू यांच्यामध्ये आयपीएलची अंतिम लढत होईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरती हा सामना रंगणार आहे. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरची नव्या विक्रमाला गवसणी. आयपीएलमध्ये 3 वेगवेगळ्या संघांचं नेतृत्व करताना 3 वेळा स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा तो आजवरचा पहिलाच कर्णधार. जागतिक बुद्धिबळ विजेता डी गुकेशनं 6 वेळा विश्वविजेता ठरलेल्या मॅग्नस कार्लसनचा पराभव केलाय. नॉर्वे बुद्धिबळ 2025च्या 6व्या फेरीमध्ये गुकेशने उल्लेखनीय अशी कामगिरी केली. नॉर्वे चेस स्पर्धेमध्ये गुकेशकडून झालेल्या पराभवाच्या नंतर कार्लसन बेभान. पराभवाच्या नंतर टेबलवरती त्यानं बुक्का मारलाय. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. आणि सुपरफास्ट बातम्यांच्या आढाव्याच्या नंतर आता काही सविस्तर घडामोडी.